त्याच्या भरोश्यावर राहिलो ना तर उपाशी मरायची वेळ येईल आपल्यावर. बघतेस ना कसं गुलुगुलू चाललंय ते. यांच्या जेवणात काय पथ्य पाळायचे ते विचार समीरला. कशात मीठ घालायचंय कशात नाही विचार. काय हो काय करताय? अहो ते बाबांची औषधं नीट ठेवत होते. आणि हो कुठलं औषध कुठल्या वेळेला द्यायचं आहे त्याची एक यादी तयार करूया. आणि तुम्ही ते खाली चिकटवलं ना तसं चिकटवून ठेवूया. समीर बाबांच्या खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य सांगितले? हो डॉक्टरने सांगितलंय मीठ थोडंसं कमी. काय पथ्य सांगितले? जेवणात थोडं मीठ कमी पाहिजे आणि अजून काय ते काय सांगितलं होतं? मी बघते यात लिहिलंय ना. अर्पिता मॅडम चला ना जरा बोलायचंय. काय झालं काही टेन्शन आहे का? तुम्ही चला मी सांगतो. या ना. काय झालं काही टेन्शन आहे का? नाही नाही टेन्शन काही नाहीये. गजरा किती किती छान वास येतोय गजऱ्याचा. नाही नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला ते टोकन ऑफ थँक्स म्हणतात ना तसं दिलंय असं समजा. काय आपल्या मैत्रीमध्ये थँक्यू म्हणायला अलाउड नाहीये ना. आणि गेल्या काही दिवसात तुम्ही जे काही केलंय त्याची किंमत शब्दात होऊ शकत नाही. आणि शब्दात जे बोलता येत नाही ते फुलं बोलतात असं म्हणतात. म्हणून हा गजरा. घ्याल ना? सॉरी ते मी पहिल्यांदा गजरा माळतोय ना
मी ट्राय करतो.